हॅलो स्टुडंट्स, वेलकम या सहशिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहोत हिस्टरी अँड सिविक्स. तर यामधला हिस्ट्री हा पार्ट आपण बघणार आहोत आणि यामधला आपला 9th चॅप्टर आहे एशियन किंगडम्स ऑफ द साऊथ, म्हणजेच दक्षिण भारतातील प्राचीन राज्य. ओके, तर या चॅप्टरचा आज आपण कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. याखाली जे काही क्वेश्चन दिलेले आहेत या क्वेश्चनचे आन्सर कशा पद्धतीने द्यायचं हे आपण आजच्या या व्हिडिओतून बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण सगळ्या क्वेश्चनचे आन्सर अगदी व्यवस्थित दिलेले आहेत. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढे तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही व्हिडिओज बघता येतील. ओके, सो लेट्स स्टार्ट टू द exercise. And first question is, can you tell? आणि याच्यामध्ये फर्स्ट, whose name did the सातवाहना kings write before their own? ओके, म्हणजे सातवाहना जो राजा होता तो त्याच्या नावाच्या पूर्वी कोणाचं नाव लावत होता? आणि आन्सर बघा इथे, सॉरी, द आहे. The Satvahana kings were known to follow the custom of writing their mother's name before their own. तर तो स्वतःचे नाव लावण्यापूर्वी त्याच्या आईचे नाव लावत होता, mother's name. सेकंड, द एशियंट नेम ऑफ कोल्हापूर, म्हणजे कोल्हापूरचं प्राचीन नाव काय आहे? आन्सर बघा, द एशियन नेम ऑफ द कोल्हापूर वॉज कुंतल. राईट? स्टुडंट्स, व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. लेट्स सी सेकंड क्वेश्चन. कम्प्लीट द टेबल बाय रीडिंग द मॅप इन अ लेसन. ओके, तर लेसन मध्ये जो मॅप आहे तो व्यवस्थित रीड करून आपल्याला टेबल कम्प्लीट करायचा आहे. टेबलमध्ये आपल्याला हा असा टेबल एक्सरसाइज मध्ये दिलेला आहे, पल्लव आणि कांची. तर इथे दिलेला आहे ऐहोळ, बदामी आणि पट्टडकल. ओके, सो चला इथे आपण डायरेक्ट आन्सर बघूयात. हे आहे आपलं आन्सर. आन्सर मध्ये बघा पल्लव आणि कांची, तर ऐहोळ, बदामी आणि पट्टदकल. तर यासाठी येणार चालुक्य. आणि सातवाहना राजाचा अजंठा, एलोरा, नाशिक आणि भोकरदन. ओके, सो हा झाला आपला टेबल कम्प्लीट. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन. टेब्युलेट द फॉलोइंग नेम्स ॲज डायनेस्टीज अँड देअर कॅपिटल्स, म्हणजे राजसत्ता आणि त्याच्या ज्या राजधानी आहेत याच्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. ओके, सो खाली दिलेलं आहे सातवाहना, पांड्य, चालुक्य, देन दिलेलं आहे वकाटका, पल्लवा, ते मधुराई, प्रतिष्ठान, कांचीपुरम आणि वाटापी. ओके, तर त्यानुसार आपण हा टेबल पूर्ण करूयात. ओके, फर्स्ट इथे आपण आन्सर आहे आपलं. आन्सर मध्ये बघा, डायनेस्टी अँड कॅपिटल म्हणजे राजसत्ता आणि त्याची राजधानी. सातवाहना त्याची राजधानी आहे प्रतिष्ठान म्हणजेच पैठण. देन चालुक्य, वाटापी. देन वाकाटका, वाटसलगम. देन नेक्स्ट आहे पल्लवा, त्याचा आहे कांचीपुरम. आणि पांड्या आहे मदुराई. ओके, सो त्या त्या राज्याची राज्य आणि त्याची राजधानी आपण बघितलेला आहे. स्टुडंट्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच इतर कोणत्या विषयाचा एक्सरसाइजचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फोर्थ क्वेश्चन. ऑब्झर्व एनी 3 पिक्चर इन अ लेसन अँड राईट इन युअर ओन वर्ड्स दॅट यू लर्न फ्रॉम देम. आता याच्यामध्ये या लेसन मध्ये भरपूर असे पिक्चर दिलेले आहेत, त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्यातला एक पिक्चर आपण सिलेक्ट केलेला आहे, द कैलास टेम्पल ॲट एलोरा, वेरूळ. ओके, सो याच्याबद्दलची काय इन्फॉर्मेशन देता येते बघूयात. सी, द कैलास टेम्पल ॲट एलोरा इन महाराष्ट्र वॉज
carved out during the region of कृष्णराजा फोर्स म्हणजे कृष्णराजा पहिला त्याच्या काळामध्ये हे मंदिर कोरलेलं आहे. दिस टेम्पल इज द लार्जेस्ट रॉक कट मोनोलिथिक एशियन हिंदू टेम्पल. एक मोठा दगड घेतला आहे ते दगड छेदून किंवा तो दगड कोरून त्यातून ते हिंदू मंदिर बनवलेलं आहे. दिस टेम्पल गेट्स इट्स नेम कैलास ॲज इट symbolized Mount Kailas, the home of Lord Shiva. Then next picture आपण घेतलेला आहे अ सातवाहना कॉइन विथ अ शिप इमेज. म्हणजे सातवाहना राजाच्या काळामध्ये जी नाणी होती त्याच्यावरती जहाजाचं चित्र कोरलेलं आहे बघा. अशी या नाणी घेतलेलं आहे. इंडियन ट्रेड वॉज at its zenith during the Satvahana period. Indian goods were exported to western countries and even as far as Rome. तो भारतामध्ये जी उत्पादिते तयार होती ती बाहेरच्या देशामध्ये जात होती, रोममध्ये जात होती किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये जात होती. ट्रेड टूक प्लेस बाय सी अँड दिस फॅक्ट इज नोन थ्रू कॉइन्स विच हॅव द इमेज ऑफ द शिप कार्व्ड ऑन इट. तर हा जो व्यापार होत होता हा जहाजांमधून होत होता आणि त्याचंच एक छोटंसं माहितीबद्दल किंवा त्याची माहिती असावी यासाठी ते जे त्या काळी जी नाणी बनवली गेली त्याच्यावरती जहाजाचं चित्र कोरलं गेलं. नेक्स्ट आहे द रथा और चॅरियट टेम्पल्स ॲट महाबलीपुरम. See about the rathas or shrines shaped as temple chariot are sculpted from the granite rock. They are the perfect example of monolithic rock cut architecture of the Pallava dynasty. कोणत्या काळामधला आहे? पल्लवा डायनेस्टीच्या काळामधला आहे. These group monuments at Mahabalipuram कुठे आहे? महाबलीपुरम मध्ये has been classified as a UNESCO World Heritage Site. Then next question आहे फिफ्थ क्वेश्चन आन्सर इन वन सेंटेन्स. तर एका वाक्यात उत्तर द्यायचे आहे. नेम द एशियन डायनेस्टीज ऑफ साऊथर्न इंडिया. दक्षिण भारतातील प्राचीन राजसत्ता कोणते कोणते आहेत बघा. द चेर Pandya and Chola dynasty were the Asian dynasties of southern India. Then second, after the decline of the Mauryan Empire, which local kings became independent. म्हणजे मौर्य साम्राज्याचं जेव्हा नाहीसे झालं त्याच्यानंतर तिथले जे लोकल जे राजे होते ते कोणकोणती राज्य स्वतंत्र झाली असं इथे विचारलेलं आहे. आफ्टर द डिक्लाइन ऑफ मौर्यन एम्पायर द लोकल किंग्स इन महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका बिकॅम इंडिपेंडेंट. तर मौर्य साम्राज्य संपल्यानंतर जी तिथली लोकलची राज्य होती महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका ही स्वतंत्र झाली. Okay, then next third question. Next question आहे 6. Answer in brief. आणि याच्यामध्ये first, write about the achievements of Mahendra Varman. Okay, so त्याचा आन्सर बघा. Mahendra Varman was an able पल्लवा ruler. तर तो पल्लवा राज्याचा राज्यकर्ता होता, चांगला असा राज्यकर्ता होता. He expanded the Pallava kingdom. तर त्याने आपल्या राज्याचा विस्तार केला. He was also a playwright. म्हणजे तो नाट्यकारक सुद्धा होता. What is the mean by त्रिसमुद्र तोया पीत वाहना? ओके, तर बघा याच्यामध्ये आन्सर त्रिसमुद्र तोया पीत वाहना means one whose horses have drunk the water of three seas. म्हणजे असा राजा की ज्याचे घोड्यांनी 3 समुद्राचं पाणी पिलेलं आहे. इट सिम्पली मीन्स टू डिस्क्राईब द वन हुज किंगडम इज सो वास्ट दॅट इज एक्सटेंडेड टू द 3 सीज. तर ज्याचं राज्य हे 3 समुद्रांपर्यंत पसरलेलं आहे. दॅट इज तर ते 3 समुद्र कोणते कोणते? अरेबियन सी,
बे ऑफ बेंगाल अँड इंडियन ओशन. तर यालाच म्हणलेलं आहे त्रिसमुद्र तोयापीठ वाहना. तर what goods were exported from the Muziris port? मुजिरीस बंदरावरून कोणत्या गोष्टीचे जे उत्पादन आहे हे बाहेर पाठवलं जात होतं. गुड्स लाईक स्पायसेस, पर्ल्स, प्रिशियस स्टोन्स वेअर एक्सपोर्टेड फ्रॉम द मुजिरियस पोर्ट. सो स्टुडंट, इथे आपला हा एक्सरसाइज संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.